नमस्कार. आज आपण जे औषध बघणार आहोत तो दररोजच्या आपल्या स्वयंपाकघरातील वापरण्यात येणारा पदार्थ आहे. डाळ किंवा वरण भाजी वगैरे शिजवताना चिमूटभर हा पदार्थ टाकला जातो, त्यामुळे ते अन्न व्यवस्थित पचते. तर अशा ह्या पदार्थाचं नाव आहे हिंग. ह्या हिंगाला इंग्रजीमध्ये असाफिटिडा असे म्हटले जाते. तर हा हिंग जो आहे, जो आपण किचनमध्ये नेहमी वापरतो, तो वरण किंवा डाळीमध्ये टाकल्यामुळं अन्न व्यवस्थित पचन होतं. त्यामुळं पूर्वापार चालत आलेला हा एक मसाल्याचा पदार्थ आहे आणि त्याचे उपयोग अगदी पूर्वीपासून ज्ञात होते. पण जेव्हा होमिओपॅथी पद्धतीनं ह्या पदार्थापासून होमिओपॅथिक औषध केले जाते, तेव्हा ते कोणत्या कोणत्या लक्षणावर उपयोगी आहे ते आपण बघूया. तर हे औषध जे आहे असाफिटिडा, हे व्हेजिटेबल किंगडममधील औषध आहे, कारण हे एका वनस्पतीपासून निघालेली वस्तू किंवा पदार्थ आहे. तर हिंग हा एक वनस्पतीजन्य असल्यामुळं व्हेजिटेबल किंगडम ह्या प्रकारात हा येतो. जेव्हा हे औषध होमिओपॅथी पद्धतीनं तयार करून मानवाला दिलं जातं किंवा प्रूव्ह करतो, त्यावेळेस त्याची लक्षणं साधारणपणे या औषधाचा परिणाम मज्जातंतूवर होतो, मनावर होतो, अन्ननलिका, पचनेंद्रिय, हाडाच्या वरील आवरण व शरीराची डावी बाजू ह्या भागावर याचा परिणाम दिसून येतो. धष्टपुष्ट पण अत्यंत घाबरट प्रकारच्या व्यक्तींसाठीचं हे औषध आहे. म्हणजे दिसायला तर पैलवान पण अत्यंत घाबरट स्वभाव असलेल्या व्यक्ती, ह्यांना काहीही सहन होत नाही. एकाएकी जोराने ठुसठुसायला लागते, एकदम दाबल्यासारख्या किंवा टोचल्यासारख्या वेदना होतात. जेव्हा वेदना होतात तेव्हा तो भाग बधीर होतो. स्पर्श केल्याने वेदना ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी जर स्पर्श केला तर एकतर वेदना कमी होतात किंवा त्या वेदना जागा बदलतात, म्हणजे दुसरीकडे वेदना चालू होतात आणि ह्या ज्या वेदना आहेत त्या आतून बाहेर येत आहे असे वाटत असते. वेदना साधारण उकरल्यासारख्या किंवा खिळा मारल्याप्रमाणे होतात. त्या ठिकाणी निळसरपणा असतो. पातळ आणि दुर्गंधी करवडणारे स्त्राव असतात, म्हणजे थिन वाटरी असतात पण ऑफेन्सिव्ह डिस्चार्ज असतात आणि ॲक्रिड. खोल चरत जाणारे व्रण, हाडांचे कुजणे, हिस्टेरिया, मूर्छा, काहीही कारण नसताना ह्या गोष्टी होतात. प्रक्षोभामुळे वेदना होतात, मूर्छा येते. विशेषतः बंद खोलीमध्ये हे आजार वाढतात. स्नायू उडतात किंवा त्यांना कंप येतो, ज्याला फॅसिक्युलेशन आपण म्हणतो की एकच बाजू उडते किंवा एखाद्या भागाला कंप येतो. लाट आल्याप्रमाणे स्नायूत कंप येतो. लक्षणे साधारणतः शरीराच्या डाव्या बाजूस उद्भवतात. डाव्या बाजूचे अवयव असतील, डावा हात असेल, डावा पाय असेल, पोटाची डावी बाजू असेल, म्हणजे जिकडं स्प्लीन आहे, पॅनक्रियाज आहे, नाडी व्रण आणि दुर्गंधीयुक्त पो असतो. या औषधाचं विशेष म्हणजे त्वचा रोग बाह्य उपचाराने जर बरा केला आणि मानसिक लक्षणं जर उत्पन्न झाले तर त्यासाठी हे खास औषध आहे असाफिटिडा. त्वचा रोगाला मलम कधीच लावला गेला नाही पाहिजे. होमिओपॅथीमध्ये पहिल्यापासून सांगितलेलं आहे की त्वचेचा आजार दाबला नाही पाहिजे. इतर औषधामध्ये त्वचा रोग दाबल्यामुळे, काही औषधामध्ये दमा होतो असं लिहिलेलं आहे. त्वचा रोगाला मलम लावल्यामुळे काही औषधामध्ये पोटाचे विकार होतात असं लिहिलेलं आहे. काही औषधामध्ये त्वचा रोग दाबल्यामुळे इतर काही एंडोक्राईन ग्रंथीचे, थायरॉईडसारखे आजार होतात असं लिहिलेलं आहे. तर हिंग ह्या औषधामध्ये त्वचा रोग दाबल्या गेल्यानंतर मानसिक विकार उत्पन्न होतात, म्हणजे नर्वस सिस्टीमचे आजार त्वचेवर मलम लावल्यामुळे होतात. स्त्रावाला दुर्गंधी असते आणि पाऱ्याच्या औषधामुळं जे दुष्परिणाम होतात ते घालवण्याचे काम हे हिंग हे औषध करते. आणि ह्या औषधाचं सगळ्यात विशेष लक्षण म्हणजे आतड्यांची हालचाल ही उलट दिशेने होते. म्हणजे जे आपण अन्न खातो, जो आहार आपण घेतो, तो खाल्ल्यानंतर पुढं सरकायला पाहिजे, म्हणजे लार्ज इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन त्या प्रकारे जायला पाहिजे. पण या ठिकाणी उलटं होतं. अन्न व्यवस्थित पचत नाही. रिव्हर्स पेरिस्टाल्सिस हा एक महत्त्वाचं लक्षण ह्या औषधामध्ये दिसून येतं. आता त्वचेचा रोग दाबल्यामुळं मानसिक विकार काय होतात ते बघूया आपण. लक्षणे सांगताना हे व्यक्ती अतिशयोक्ती करतात. स्वतःविषयी दुसऱ्याने सहानुभूती दाखवावी अशी इच्छा या लोकांची असते. तर अशाच प्रकारची इच्छा
पल्सिटिलामध्ये पण असते, त्यांना पण असं वाटतं की कन्सोलेशन करावं, कुणीतरी सहानुभूती दाखवावी. ह्याच्या अगदी विरुद्ध नायट्रम मूरमध्ये असतं. नायट्रम मूरचे व्यक्ती कधी आपले दुःख दुसऱ्याला सांगत नाहीत, कारण त्यांना सांत्वना केलेली आवडत नाही. पण पल्सिटिलाला कन्सोलेशन पाहिजे असते, सहानुभूती पाहिजे असते. तर पल्सिटिलाप्रमाणे असाफिटिडामध्ये पण सहानुभूती दुसऱ्यांनी दाखवावी असं पेशंटला वाटत असतं. त्यांचं मन चंचल असतं, एकही काम धड करता येत नाही. एखादी वस्तू मागितली की दुसरी हवी असते. सारखं स्वतःचे काही ना काहीतरी तक्रारी हे लोक सांगत राहतात. हिस्टेरिक लोक असतात, घसा बसल्यासारखं वाटतंय आणि स्वतःचं जे काही जीवन आहे त्याच्याबद्दल हे लोक असंतुष्ट असतात. डोक्याच्या मागील बाजूस दुखते, म्हणजे ऑक्सिपिटल हेडेक असते, आणि हे हेडेक शौचाला जाऊन आल्यानंतर, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर कमी वाटते. हे एक विशेष लक्षण आहे ह्या औषधाचे. डोळ्यामध्ये पापण्या डोळ्यांना चिटकतात, डोळ्याभोवती बधीरपणा येत असतो, डोळ्यात व सभोवती ठुसठुसते, आणि हे सगळं डोळ्याचे आजार रात्रीच्या वेळी वाढतात. डोळ्याभोवती होत असलेल्या वेदना दाबल्याने किंवा डोळे झाकून घेतल्याने बरे वाटतात. नाकामधील पिनस ग्रंथी, नाकातले हाड कुजते, हाडं ताणल्यासारखं वाटून बधीरपणा येतो. चेहरा फुगीर निळसर दिसतो, जणू काही भाजून काढला आहे चेहऱ्याला, अशा प्रकारचं चेहऱ्याचं लूक असते. तोंडाचा खालचा होठ सुजलेला असतो, गालात लहान टणक पुटकुळ्या येतात आणि तोंडात तेलकट करपट चव असते. घशामध्ये खालून वर काहीतरी गोळा आला आहे असे सारखं वाटत असते. पोटामध्ये वात धरण्याची प्रवृत्ती असते आणि वात एकदम वर घशाकडं चढतो. वात धरल्यामुळे पोटात दुखत असते. वात खालून न सरकता ढेकरा वाटेत जाण्याची प्रवृत्ती, म्हणजे गॅसेस असतात पण हे गॅसेस वरच्या बाजूने ढेकर येऊन बाहेर पडतात. आतडी गोळा झाली आहेत असे वाटते. दुर्गंधीयुक्त असतात, पातळ काळसर जुलाब होतात. पोटामध्ये दुखत असते, पोट उडते, म्हणजे उडत असलेलं पोट दिसतं पण, आणि हात लावला तर पोट उडत आहे हे जाणवतं पण. जठरामध्ये अन्ननलिकेला व जठराला आचके बसतात. जेव्हा ढेकर देतो तेव्हा तोंडामध्ये पाणी येतं, म्हणजे रिव्हर्स पेरिस्टाल्सिसचे एक लक्षण आहे की जेव्हा ढेकर देतो पेशंट तेव्हा तोंडात पाणी येतं. मोठ्या आवाजाच्या करपट किंवा लसणासारख्या वासाचे ढेकरं येतात, म्हणजे जे ढेकर आहे एकतर मोठ्या आवाजाचे आणि त्याचा वास लसणासारखा असतो. मूत्रेंद्रियामध्ये लघवी पिंगट रंगाची असते व तिखट अमोनिया सारखा वास असतो लघवीला. लघवी होताना व नंतर मूत्राशयात दुखते. पुरुष जनेंद्रियामध्ये श्लेष्णात सुया टोचल्यासारखे वाटते. वीर्यपातानंतर मूर्छा येते. स्त्रियांमध्ये गरोदर नसताना सुद्धा दूध येत असते. बाळंतपणानंतर दूध येण्याची बंद होते, पण गरोदर नसताना दूध येते. इंद्रियांना खाली ओढ लागते. एखाद्या गाडीनं प्रवास करत असताना विशेषतः हे जास्त वाटतं. छाती घट्ट आवरल्यासारखी वाटते, त्यामुळे फुफ्फुसे पूर्ण विस्तारित नाहीत असं वाटत असते. दिवसात केव्हा तरी एकदा तरी दमा होतो. शारीरिक श्रमाने, संभोगानंतर किंवा भरपूर जेवल्याने जास्त होतो. हृदय भरल्यासारखे ताणल्यासारखे वाटते. हृदयात कंप झाल्याप्रमाणे धडधडत असते.